देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. पावने तोडा कमरी कर पटा, बिगिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका, बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट, सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. मुनिवर, तुम्ही एकमेव आहात ज्यांच्यावरचा माझा विश्वास दिवसेंदिवस वाढतो आहे. तुम्ही एकमेव आहात जे माझ्यापासून काहीही लपवत नाही आहात. ही असत्य वचन कसे बोलेन देवी? मुनिवर, मग हा दागिना अजून एकदा जरा निरखून पहा आणि मला सांगा की हा दागिना बानूचा आहे की नाही. मुनिवर, त्या मुलीचं नाव बानू आहे हे तुम्हीच मला पहिल्यांदा सांगितले होते. हा दागिना तुम्ही अजून थोडा निरखून बघा. तुम्ही मला सांगू शकाल की हा दागिना बानूचा आहे की नाही. मुनिवर, मला हे कळणं खूप आवश्यक आहे. असं समजा की जीवन मरणाचा प्रश्न आहे. म्हणजे मी हे खात्रीने सांगू शकतो की रानावनात राहणाऱ्या स्त्रियांचा हा दागिना आहे. म्हणजे धनगर समाजातल्या स्त्रियांनीही असा दागिना घातलेला मी पाहिलेला आहे. पण हा दागिना बानूचा आहे की नाही हे मात्र मी नाही सांगू शकत. मुनिवर, तुम्ही मला एवढं सांगितलं तेच माझ्यासाठी पुष्कळ आहे. आज्ञा असावी देवी. येतो मी. मुनिवर, तुम्ही थांबावं अशी माझी इच्छा आहे. तरी मी सांगत होतो की मला इथे पाठवू नका. आता असं म्हणणार की मी इथे येऊन कळ लावली. मी तरी काय करणार? बोलावे? मला तुमच्याशी बोलायचे आहे. बोल ना. नाही, दर्पणातून नाही. तुम्ही अंतःपुरात येऊ शकता का? नारद मुनी भेटून गेलेत का? हो, भेटलेत, पण ते गेले नाहीत. त्यांना मी थांबायला सांगितले आहेत. म्हासा, मी काय म्हणतो, आपण नंतर भेटलो तर नाही का चालणार? एवढ्या वेळ नारद मुनींना थांबावं लागेल. नारद मुनींना फार वेळ थांबवायला नको. त्यांना उगीच कष्ट कशाला. येतो मी. वाट पाहते आहे मी.
वाटलंच मला. नारद मुनी तिथेच असावेत. होय देवा, नारद मुनींनी काहीतरी गडबड केली असणार. त्याशिवाय म्हाळसा देवी तुम्हाला असं थेट बोलावणार नाहीत. प्रधानजी, नारद मुनींनी काय सांगितलं असावं कुणास ठाऊक. परंतु देवा, म्हाळसा देवी तुम्हाला काय विचारणार आहेत तेही महत्वाचं आहे. प्रधानजी, शिकारीला गेलो होतो त्या संदर्भात काही विचारायचं नसले म्हणजे झालं. प्रधानजी, चला आपल्याला जायला हवं. देवा, आपल्याला नाही, तुम्हाला जायला हवं. अहो, असं काय करताय प्रधानजी? अहो, मी कोणाकडे जात आहे, कुठे जात आहे, कोणाला भेटायला जात आहे ह्याचा तरी विचार करा. नको देवा, तुम्हीच जा. प्रधानजी, असे मध्ये सोडून जाणे योग्य नाही. परंतु देवा. अहो प्रधानजी, चला. देवा, परंतु या, माझा ऐका. चला. देवा, देवा. देवी, येऊ का आता? मी यांना बोलावलं आहे. यांना भेटा आणि या. मी श्री खंडेरायांना भेटलो आहे. हो, पण तुमच्या समक्ष मला त्यांना एक विचारायचे आहे. कसे आहे की एके ठिकाणी फार काळ न थांबण्याचा माझा नियम आहे. माझ्यामुळे तुम्हाला कष्ट पडतायत याची कल्पना आहे मला, पण मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मुनिवर, अजून तुम्ही इथेच? मला वाटलं एव्हाना गेला असाल. म्हाळसा देवींनी मला थांबायला सांगितले. म्हाळसा, नारद मुनींना असं का थांबून ठेवलंय? मला या दागिन्याविषयी बोलायचे आहे. मुनिवर, सर्वसाधारण हा दागिना कोण घालतं? सांगा मुनिवर, सांगा काय सांगितलं ते. मी असे म्हणालो होतो की रानावनात राहणाऱ्या स्त्रिया हा असा दागिना घालतात. आणि हा दागिना यांनी अंगावर घेतलेल्या घोंगडीवर मला सापडला. जर आपण शिकारीला गेला होता तर हा दागिना कोणाचा? हा घोंगडीत कसा अडकला? तुम्ही काहीच न बोलून कसं चालेल? म्हाळसा देवी, मी काही बोलू का? मला यांनी बोलणं अपेक्षित आहे. मला यांच्याकडून उत्तर हवं आहे. म्हाळसा देवी, आपण म्हणताय ते अगदी योग्य आहे. परंतु काल शिकारीला गेल्यावर काय घडलं ते खंडेरायांनी मला सांगितलं. काय घडलं आणि हे यांनी मला का नाही सांगितलं? मी सांगू? रात्री खंडेराय शिकारीला गेलेले असताना रानात त्यांना एक म्हातारी दिसली. सरपण आणायला गेलेली म्हातारी पायात रानटी काटा गेल्यामुळे
तशीच बसून होती. बिचारीला हलताही येत नव्हतं. मग खंडेरायांनी स्वतः तिला उचललं, घोड्यावर बसवलं आणि सेवकांकरवी तिला तिच्या वस्तीवर सोडून आले. जर का खंडेरायांनी त्या म्हातारीचे प्राण वाचवले नसते तर एखाद्या वन्य प्राण्याने त्या म्हातारीचा जीव घेतला असता देवी. प्रधानजी, हे मला जमलं नसतं. काय गोष्ट रंगून सांगितली आहे तुम्ही. हे केवळ आपल्यालाच जमेल. खरंच असं घडलं होतं? देवी, श्री खंडेरायांना माणूस संकटात सापडला आहे असे दिसले तर ते स्वतः धावून जातात. त्यांना हाक मारण्याची आवश्यकता भासत नाही. देवी, मला आता आज्ञा असावी. बर, या तुम्ही. मुनिवर, चांगलाच गोंधळ घातलाय तुम्ही. क्षमा असावी प्रभू. मुनिवर, नारायण नारायण. प्रणाम माते. मुनिवर, आपण जरा घाईतच दिसत आहात. मी आपल्या समोर उभी आहे हे देखील आपल्या ध्यानात आलं नाही. क्षमा असावी माते, पण मी खरंच जरा घाईत आहे. आपण तर जाणताच की एके ठिकाणी खूप वेळ. तुम्ही थांबू शकत नाही, ठाऊक आहे मला. परंतु मुनिवर, आजकाल जेजुरीत आपण केवळ ह्यांनाच भेटायला येता वाटतं. हे श्री खंडेराय नाहीतर म्हाळसा देवी. मला असं वाटतंय की आजकाल आपल्याला विसर पडला आहे की मी देखील जेजुरीतच आहे. नारायण नारायण. हे माझ्याकडून घडणे शक्य नाही हे आपणही जाणता माते. पण आज असे काही घडले आहे ज्यामुळे इथून लवकरात लवकर जावे अशी चिन्ह निर्माण झाली आहेत. मी समजले नाही मुनिवर. आपण म्हाळसा देवींना पुन्हा काही सांगितलं तर नाही ना? नारायण नारायण. होय माते. आता आपण म्हाळसा देवींना कोणती नवी माहिती दिली? म्हाळसा देवींना श्री खंडेरायांच्या घोंगडीत एक कानातला दागिना सापडला. आता हा दागिना कोणाचा याची त्यांना उत्सुकता होती. त्या उत्सुकतेपोटी त्यांनी मला विचारलं आणि मी बोलून गेलो. काय तो दागिना बानूचा आहे म्हणून? नारायण नारायण. नाही नाही माते, मी केवळ त्यांना इतकेच सांगितले की तो दागिना एका धनगर मुलीचा आहे. आता याचा अर्थ त्यांनी काय घेतला हे काही मला ठाऊक नाही. त्यांनी सुवर्ण दर्पणातून श्री खंडेरायांना बोलावणं केलं. तोपर्यंत मला तिथून हलताही आलं नाही. हो मुनिवर, मग अशा वेळी आपण म्हाळसा देवींकडे गेलाच कशाला? जेजुरी गडावर आलो आणि त्यांच्याकडे गेलो नाही असे कधी झाले नाही. आणि म्हाळसा देवींचा क्रोध तर आपण जाणताच. तरी श्री खंडेरायांकडून निघताच मी बानू बद्दल काही बोलायचे नाही, बानू बद्दल काही बोलायचे नाही असे स्वतःला सांगत होतो. मग म्हाळसा देवी अचानक समोर आल्या आणि मग काय बोलावं हे मला सुचेना. आता आपणच सांगा माते,
म्हाळसा देवींनी जर मला काही विचारलं तर मी असत्य कसे बोलेन? मुनिवर, मला असं वाटतं की आता पुढील काही काळ तरी आपण जेजुरीत न येणंच इष्ट ठरेल. आता मला देखील असेच वाटू लागले आहे. पुढे काही अनर्थ घडण्याच्या आत आणि माझ्याकडून काही घोळ होण्याच्या आत मी इकडून जातोच कसा? आज्ञा असावी माते. नारायण नारायण. आता म्हाळसा देवींना तो दागिना बानूचा आहे हे कळू नये म्हणजे झालं. या 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 धावतो तू मस्ती तो खाडा. हा लपवायचं कशाला? हाय काय त्यात? पर आजा नाही म्हणजे खरंच त्या खड्यातनं उजेड समद्या वस्ती पडला होता का रे? म्हणजे मी खोटं बोलतोय? अरे धावतो की तू मस्ती, मग कळेल. नाही म्हणजे चालेल ना हो बघितलं तर. न चालायला काय झालं? नाही म्हणजे तुला काय वाटणार नाही रे, पर उग बानूला वाईट वाटाय नाही काय? अरे तसं काय बी नाही बघ. बानू काय बी म्हणायची नाही. आता समध्यासनी तो खाडा बघायचं म्हणल्यावर तो खाडा दाखवायला पाहिजे का नाही? थांबा. बानू, ए बानू, बानू, ए बानू. आजा बानू काय घरात दिसना. बानू, ए बानू. काय राजा? ए म्हणजे अगं बानू कुठे आहे? ती नदीवर पाणी आणाय गेली असल का र? अगं काय नाही, अगं समध्यासनी तो खाडा बघायचाय बघ. दिवाळीला त्या खाड्यातून वस्तूवर पारकास पाडला ना, तो खाडा ते बघाय आले. अरे पर आता बानू नाही म्हणल्यावर कसं करायचं? काय करावं आम्ही? हे जाऊ का माघारी? हा हा. ए थांबा थांबा, मला ठाव आहे तो खाडा कुठे ठेवलाय तो. मी आणतो. थांबा बाई. बानू बिना कुठे गेली? बघून जाता येत नाही का? बानू, बानू, काय झालं? बानू आधी तुझ्या घरला चल बाई, बिगी बिगी. अगं भय मी घरलाच चालले. अगं चाल बाई पटक्यान, ये नाही आपल्याकडं. अगं पर झालं तर काय? अगं घरला वस्तीवरची समजा लोक जमल्या ती, पण आजा त्यांच्या समोर खडावांची पेटी घेऊन चाललाय त्यांना दाखवाया. काय? वय चाल चाल. तुम्ही मला जे सांगितलं ते मला खरं का वाटत नाही? मला ते तेवढं पटलं नाही. म्हाळसा देवी, बंधो या नात्याने मी तुम्हाला काही सांगू का? अवश्य, का नाही? देवी, श्री खंडेरायांवर असा संशय घेणं योग्य नाही. मी जे सांगितलं तसंच घडलं होतं. हा दागिना त्या म्हातारीचाच आहे. मी उगाच संशय घेते आहे का? छोट्या छोट्या गोष्टीतही मी यांना त्रास देते आहे का? खरंच किती छोटी गोष्ट होती, पण केवळ संशयावरून कुठपर्यंत घेऊन गेले मी हे प्रकरण. म्हाळसा देवी, आपण श्री खंडेरायांना काहीही विचारू शकता, तो आपला हक्क आहे. परंतु कृपया संशय घेऊ नका. पण हे माझ्याशी काही बोलतच नाहीत. तुम्ही जे मला सांगितलं ते यांनी मला आधी का नाही सांगितलं? देवी, विसरले असतील सांगायला. म्हणजे
म्हणजे ते सांगणं त्यांना तितकं महत्वाचं वाटलं नसेल. हो खरंच मला सांगणं त्यांना एवढं महत्वाचं वाटतच नाही. कुठे जातात, कशासाठी जातात, काहीच मला माहित नसतं. इथे आले तरी त्यांना माझ्यासाठी वेळच नसतो. मग मला राग येणार नाही का? माझ्या वाट्याला येतच नाहीत हे. देवा मी येतो, तुम्ही बोला. असं काय प्रधानजी, आपणही थांबा इथे. नाही, बरीच कामं आहेत देवा, येतो मी. अहो प्रधानजी, असं काय करताय? काम तर काय होतच राहतील. आता बोलतच आहोत तर मग लक्ष्मी देवीनाही बोलून घेऊया. हो असं काय करता? ते म्हणतायत ना त्यांना जायचंय म्हणून. हा तुम्ही बोला, मी येतो.